नमस्कार मित्रांनो, मी आज मित्राच्या गावी आलो आहे पोपटी बनवायला. बघूया कशी बनवतात. पोपटी म्हणजे चिकन भाजलं जातं मटक्यामध्ये. चला बघूया. या मित्रांनो, आता काही नवीन प्रकार चाललो हा. हे काय पोपटी बोलते बा. मी आहे ना असं पालो हाडले आणि ह्याच्यात भरतंय. आता हे काय मटका विका हाडल्याने हा. आणि ह्याच्यात आता मी असं पालो लावून घेतलोय. मी लायले हा, बाकी कोणी लावून नसते. बघ किती पालो हाडलेलो हा. दादा बघा एक्सपर्ट आहेत पोपटी बनवण्यामध्ये. ते बघा कसा तो पाला बरोबर त्या मटक्यांमध्ये कसा व्यवस्थित लावतात. ती नंतर त्या चिकनला असे सुरीने हे पाडायचे, कारण की त्याच्यात सगळा मसाला असा आतमध्ये जिरला पाहिजे, म्हणून त्या सुरीने बघा असे हे कट मार. नंतर त्या मटक्यांमध्ये ओवा बघा कसा पेरला जातो. बघा ही टेक्निक बघा. हात असा घेऊन सगळीकडे फिरवला जातो. नंतर त्याच्यात मीठ टाकलं जाईल. मीठ पण एकदम सेम ह्याच टेक्निकने असं सगळीकडे पसरलं जातं. बघा पूर्ण मटक्यात पसरतं ते मीठ. ही टेक्निक आहे. नंतर त्या चिकनला पूर्ण असं मसाला लावून घ्यायचा, मस्त अगदी कोलसवायचं. बघा सगळा चिकनला मसाला लागला. नंतर पोपटी बनवणाऱ्या दादाने ते पूर्ण मटार आणि पावट्याचे अशा दोघांचं मिक्सचर त्या पूर्ण मटक्यामध्ये बघा कसं ते लावलं जाते. पूर्ण असं नीट पसरवलं जातं आहे. बघा ती टेक्निक आहे, ते कोणालाही जमत नाही. ते लावण्याची पण एक युनिक टेक्निक आहे. बघा दादा सगळ्या मटक्यांमध्ये केवढं हे आमचे आता मॅनेजर आहेत ऑफिसमधले. ते व्हेजवाल्यांची सोय करायला बघा घेऊन बसलेत. भरपूर भाज्या घेऊन बसलेत. बघू आता काय करतात. हे आमचे मॅनेजर सगळ्या ऑफिसच्या मॅनेजर सारखेच आहेत. नुसते काम पुढे घेतात आणि विचार करत बसतात. करत तर काय नाही. मॅग्नेट केलेलं चिकन बघा दादाने ते आता मटक्यात टाकतो आहे. मटक्यामध्ये बघा कसं नीट रचून ठेवलं जातं. असं नुसतं हे करायचं नसतं. ते बघा नीट असं घेऊन रचून ठेवलं जातं, म्हणजे प्रॉपर, म्हणजे कसं शिजताना शिजलं पाहिजे आणि ते प्रॉपर त्याला झालं पाहिजे, म्हणून त्यानुसार त्याने ठेवलं आहे. बघा कसं ठेवतो आहे. त्यानंतर त्याने अंडी टाकायला सुरुवात केली. मटक्यामध्ये नुसती अंडी भरत राहिलं. बघा किती अंडी भरली बघा. आणि ती पण लावण्याची टेक्निक आहे. कुठेही असं एका ठिकाणी नाही, सगळ्या ठिकाणी मडक्यावर पसरवली. परत चिकन आणि अंडी टाकल्यानंतर परत त्याच्यावर पावटा आणि मटार याचा थर रचला गेला. परत त्याच्या मटक्यांमध्ये बघा सगळ्या मटक्यांमध्ये प्रॉपर असा घालून, आणि त्यावर नंतर परत ओवा टाकला. बघा केवढा ओवा, आणि बघा कसा पसरवला जातो. ओवा टाकला परत त्याच्यात, आणि कसा पसरवतात बघा. आता त्याच्यानंतर मीठ टाकलं जाईल, आणि मीठ पण ते टाकून कसं पसरवलं जातं ते बघा. ही युनिक टेक्निक आहे. तुम्ही नॉर्मली नुसतं एकाच मीठ टाकलं तर एकाच ठिकाणी लागेल, पण हे जे टाकून असं हात फिरवला जातो त्याच्याने सगळीकडे त्याचा स्वाद पसरतो. तोपर्यंत आमचे गुरुजी पनीर आणि भोपळा मिरचीच्या मिक्सरमध्ये मसाला टाकतात, म्हणजे व्हेज लोकांची सोय करतात. पण बाकीचे मित्र त्यावेळी नुसते मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त आहे, पण कोण मदत नाही करत त्या गुरुजींना. नंतर तुम्ही बघू शकता हा बांबुर्डीचा पालाने कसा गच्च केला होता. आमच्या इथे यांना या झाडाला बांबुर्डी बोलतात, म्हणजे बाकीच्या ठिकाणी काय काय वेगवेगळं बोलतात, पण आम्ही बांबुर्डी बोलतो. ते एकदम गच्च करायचं असं मटकाचं तोंड पूर्ण असं सगळीकडे, म्हणजे एकदम गच्च करून टाकायचं मटका, जेणेकरून आतमध्ये जेवढं चिकन अंडी भरले ते एका जागी स्थिर राहील. बघा कसं गच्च करतं एकदम बांबुर्डीच्या पाल्याने. तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला दाखवतो आजूबाजूला या ऑफिसच्या मित्रांची काय गडबड चालू आहे. काय ते आग पेटवायला, कारण की काय झालं आहे, नॉनव्हेजची रेसिपी तयार होते, व्हेजची अजून होत नाही. तर हे ऑफिसचे मित्र बघा कसे आग बीग पेटवतात आणि कशी तयारी चालली आहे ते बघा. किती गोंधळ घातला आहे.
ऑफिसमध्ये लॅपटॉप घेऊन बरे एका जागी काम करतात आणि इथं बघा कसा गोंधळ घातला आहे पोरांनी. पनीर आगीवर भाजायला चालू केला तेव्हा व्हेजवाल्यांना पण वाटलं आपली पण बाबा खाण्याची तयारी चालू झाली आता. तोपर्यंत दादानी मटके बाहेर घेऊन आला आग लावायला. जी आपली पोपटीची मटकी बनलेली बघा, मटकी ज्या बनून त्याला कसं मटकीचं तोंड आहे ना ते काठी लावून बंद केलं जातं, जेणेकरून आतमधलं सगळं जे सामग्री आहे ते एका ठिकाणी राहील. बघा कसं ते तोंड बंद केलं काठी लावून. सगळ्या मटक्यांना काठी लावली जाते आणि कसं पलटून ठेवलं जातं जमिनीवर. आणि हे आता लाईनीत असे ठेवून मग त्याच्या भोवती आग लावणार आहेत. तर बघा कसं लाईनीत ठेवलेलं आहे दादाने. बघा मस्तपैकी एका बाजूच्या सुरक्षित अंतर ठेवून लावले. आता यावर लाकडं ठेवणार आणि नंतर त्यावर आग लावणार. तर बघूया आपण कसं चाललं आहे ते. पण दादाला गवत आणि लाकडं लावायला मदत केली थोडी. पोपटी शिजते हुए देख के जीप लपलपाई. तो पण व्हेजवाल्यांनी आपली सोय केलेली, मस्त बटर बिटर लावून भाजत होते पनीर आणि खात होते. तेवढ्यात अर्धा तासात दादाने पोपटी आणली आणि पेपरवर खाली ओतली. बघा कसा गरम गरम पावटा, अंडी एकदम गरम गरम आणि जो चिकन भाजल्याचा जो सुगंध येत होता तो एक वेगळ्या तळीला होता. आणि त्यात तो बांबुर्डीचा एक म्हणजे सुगंध येत होता त्यात एकदम मस्त. म्हणजे तो जो सुगंध आहे ना तुम्ही मी शब्दात सांगू शकत नाही असं वाटत होता. बघा मस्त गरम गरम. आणि मी खाऊन टेस्ट करून बघितला, एक नंबर होतं चिकन यार. काय चिकन लागत होतं, एक नंबर चिकन लागत होतं. तुम्ही मित्रांनो नक्की ट्राय करा ही रेसिपी. चला तर मित्रांनो, ही लास्टची कबाब रेसिपी माझ्या मित्रांनी बनवली आहे, ती मी टेस्ट करून ह्या व्हिडिओची समाप्त करतो. मी एन्जॉय करतो आहे जेवण, तुम्ही पण करा. आणि बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.